हाय फ्रेंड, आयुष छान डिझाईनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आता आपण इथे घेऊया 2.5 इंच आहे, इथे सुद्धा 2.5 इंच आणि सरळ आपण रेष मारून घ्यायची. ही डिझाईन बनवायला खूप सोपी आहे, तर तुम्ही एकदा नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. तर बघू शकता याची उंची आहे गळ्याची ती 9.5 आहे आणि इथे रेष मारून घ्यायची. आणि आता आपण गळा ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी आपल्याला पंचकोनी हा आकार व्यवस्थित आखून घ्यायचा. हा मेन आकार असतो, तर तो आखून घ्यायचा व्यवस्थित. थोडंसं पंचकोनी सारखं मध्ये कोण स्टार सारखा थोडं काढला आणि असं अंदाजे हे काही आपण नंतर ते आखून घ्यायची. त्यासाठी 1-1 इंचाची मी मार्किंग ठेवलेली आहे. तर ते आपण नंतर ड्रॉ करणार आहोत. मी फक्त सहज असं करून घेतले. तर हा आकार पहिला मेन असतो तो कट करायचा आपण. तर बघू शकता अशा प्रकारे हा कट करून घ्यायचा. आणि आता आपण हा आकार कॅनव्हासचा ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अजून एक पॅच काढायचा, तो म्हणजे हा छोटासा मधला खालच्या साईडचा. तर अशा पद्धतीने हा काढून घेतला. आता इथे डबल कॅनव्हास घेतला आपण. अशा पद्धतीने डबल आहे तर फोल्ड करून घेतला आणि इथे आकार, तर हा आकार मेन असतो तो व्यवस्थित ड्रॉ करायचा. तुम्ही ह्या आकाराऐवजी दुसरा कोणता पण आकार घेऊ शकता. तर बघू शकता असा आपण ड्रॉ करून घेतली. तर त्याला आपण थोडं डार्क करून घ्यायचं. आणि बघू शकता इथे 1-1 इंचाची आपण मार्किंग केलेली आहे. हे बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यामुळे आधल्या आकारावर आपण सहज केली होती. या आकार आपला प्रॉपर असतो, त्याच्यामुळे हा व्यवस्थित आखून घ्यायचा. तर 1-1 इंचाची इथे करून घेतला आणि इथे थोडंसं आपण मार्जिन घेण्यासाठी इथे बाजूला साईडला ठेवलेलं आहे. तर आपण हे कट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण पिना लावणार आहोत. पिना लावल्यानं हलणार नाही आणि दोन्ही जे भाग आहे ते प्रॉपर व्यवस्थित राहतील. तर चला आपण हा आकार आपण कट करून घ्यायचा. पुढच्या साईडला अजिबात कॅनव्हास वाढायचं नाही. मागच्या साईडची जो फोल्ड असतो तिथे थोडं थोडं कॅनव्हास वाढवून घ्यायचं. आता हा आहे तर थोडं थोडं वाढवणं हे कोणत्या पण पॅटर्नसाठी सेम असतं. तर इथे मी काठ काढून घेतले तिथे जे साडीचे आहेत ते, आणि याच्यावर आपण हे ठेवून घेऊया. तर काठ सुद्धा डबल फोल्ड करून घेतलेले आहे. तर इथे आपण कट करून घेऊया. हे अशा पद्धतीने आता हे आपण कट करून घेतला की आपण याचे आकार काढून घेणार आहोत. तर आता हे बाजूला ठेवून घेऊया आधी आपण. आता हे साईडचा भाग आहे, तर याच्यासाठी मी हा कट करून घेतलेला कपडा होता. तर हा उलटा सुईचा आपण बघून घ्यायचा. हे बघू शकतात अशा प्रकारे. आणि याचे सुद्धा आपण 2 पार्ट करणार आहोत. हे अशा पद्धतीने मध्ये कट मारून घेऊया. याला सुद्धा चौकट आपण सिलाई जी आहे ती मारून घेऊया अशा प्रकारे. चौकोन हळूहळू शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित कपडा धरून कपडा हलणार नाही याची आपण काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने याला आपण शिलाई मारली. त्याचप्रमाणे आपण याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची. आणि साईडचा कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा. जे आपले दोन्ही पार्ट आहे ते तयार होतील. तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतले हे. तर दोन्ही पार्ट बघूया. असे पार्ट हे तयार झालेले आहे. आता आपण घेऊया पॅच बनवण्यासाठी. तर हा पॅच घेतला. सुईचे उलट्या ते बघून घ्यायचे. उलट्या जो आपला काठे आहे ते आपण सुईचे ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हास ठेवायचा, कारण आपण कॅनव्हास पलटी करणार आहोत. तर याला सुद्धा आपण पिना लावून घेऊया. आणि जी समोरची साईड आहे तिथे आपण टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे, कारण हे फोल्ड करून आपल्याला आतमध्ये टाकायचे त्यासाठी. हे अशा प्रकारे दोन्ही यांना आपण टिप मारून घ्यायची. आणि जो साईडचा आपला कपडा असतो ना तो पण आपण नंतर कट करून घेणार आहोत. तर हा कट करून घ्यायचा आपण.
आणि आपण याला छोटे छोटे कट्स मारणार आहोत. अशा प्रकारे कट्स मारले की तो उलटवून घ्यायचा व्यवस्थित काळजीपूर्वक आणि त्याचे काने कोपरे वगैरे सगळे काढून घ्यायचे, व्यवस्थित आकार आला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यावर हळूहळू पद्धतीने आपण टिप मारून घेणार आहोत. थोडं फास्ट दाखवत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आपल्याला सगळं प्रॉपर दिसलं पण पाहिजे ना. तर पॅच कसं बनवतो, जोडायचा कसा, हे सगळं दिसलं पाहिजे आणि व्हिडिओ पण आपला खूप जास्त लॉंग नाही झाला पाहिजे. तर बघू शकता असं साईडने थोडासा कपडाने सोडलेला आहे कारण तो आपल्याला दुमटवायचा आहे म्हणून. तर हे साईडचा कपडा आहे तो आपण असा पलटी करून टिप मारून घ्यायची अशा प्रकारे आणि छोटे छोटे कट्स पण त्याला मारायचे. आणि ही कडाच्या साईडने पण फिनिशिंग चांगली आली पाहिजे. आणि जसं सेम केला तसंच इकडे सुद्धा आपण व कडेचा जो आहे ते कट करून टाकायचा. त्याला छोटे छोटे कट्स मारून घेऊया आपण आणि पलटवून घेऊया आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. हे बघू शकता अशा प्रकारे. आणि जे आपले कानेकोपरे आहेत ते पण मधला जो स्टार सारखा थोडा आकार आहे तो पण आपला प्रॉपर आला पाहिजे. आणि याला सुद्धा छोटे छोटे कट्स मारून घेऊया आणि याला पलटी करून घेऊया. जे साईडचा कपडा आहे तो दुमटून घेऊया. आता आपण दुमडवून घेतलेला आहे अशा प्रकारे. तर याला जोडून पण घ्यायचा. बघू शकता आकार. आता हा आकार वरून ठेवला तो आता खालच्या साईडने असा करायचा आणि मधला आकार आधी जॉईंट करून घ्यायचा आणि वरून मग पिना लावायच्या आपण अशा साईडचा आणि याला टिप मारून घेऊया. कपड्याच्या आपण उलट्या साईडने टिप मारत आहोत म्हणजे आपला हा आकार आहे तो वरती. याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आणि आता पलटी करून घ्यायचा. आता हा वरती आलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे वरती आपण दुमटवून घ्यायचा. आता याचा आकार वरती आलेला आहे. आपण खालच्या साईडने टिप मारली मग तो पलटवून वरच्या साईडला आला. तर त्याच्यावरती पण आपण अशी टिप मारून घेणार आहोत. तर चला दुसरा पण आपण पार्ट तयार करून घेऊया. सेम इथे मध्ये आकार आधी करायचा नंतर आपण पिना लावून घेऊया. पिना लावला ना खूप सोपं पडतं. आपल्या टिप मारायला पण सोपं पडतं, पॅच हलत पण नाही लवकर आणि ॲडजस्ट करायला पण खूप सोपं पडतं. तर पिना मी म्हणेन नक्की लावा. याचा सुद्धा आकार काढून घेऊया. पिना जर नसली ना आपण छोट्या ज्या हातशिलेच्या सुया असतात ना त्या पण आपण तात्पुरते यूज करू शकतो. तर याला सुद्धा आपण छोटे छोटे कट्स मारायचे. आणि हा सुद्धा पलटी करून घेऊया. तर अशा प्रकारे अतिशय हळूहळू प्रकारे याचा आकार सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे ना, त्याच्यासाठी हळूहळू पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची आणि वरून सुद्धा आपण व्यवस्थित फिनिशिंगने दुसऱ्या साईड सुद्धा आपण पॅक करून घ्यायचा. तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता घेऊया मधला पार्ट तयार झालेला आहे. तर हा कॅनव्हास घेतलाय. कॅनव्हासवर आपण तो आकार आखून घ्यायचा जो आपण आलेला आहे आणि कडेने आपण थोडं मार्जिन सोडून द्यायचे. मधल्या साईडने सोडायचं, वरच्या आणि खालच्या साईडने नाही सोडायचं. तर अशा प्रकारे हा पार्ट तयार झालेला आहे. तर बघू शकता. तर कॅनव्हास आपण तयार केलं होतं ते आपण कपड्यावर आखून घेऊया. थोडं वेगळं घेतलं कारण मैत्रिणीमध्ये चालतो दुसरा कलरमध्ये थोडं, तर मग त्याच्यासाठी दुसरा थोडा अस्तर वेगळ्या कलरचं घेतलं. तर आपण अशा प्रकारे हे करून घ्यायचं. आता खालच्या साईडचे कपडा ठेवला, तो सरळ ठेवला, त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि त्याच्यावर आपण कॅनव्हास ठेवला आणि वरच्या साईडला आपण टिप मारून घेतलेली आहे बघू शकता. आणि वरच्या साईडचा कपडा कट करून घ्यायचा आणि इथे आपण कॅनव्हास आणि अस्तर वरून काढून घ्यायचं. तर कॅनव्हास मध्ये जातं आणि
एका साईडने असतात आणि एका साईडने कपडा होतो. तर आपण कडेने सुद्धा स्टिच मारून घेतलेला आहे आणि तो कट करून घेऊया. तर बघू शकता असा आकार काढून घेतला आणि जो साईडचा जो आहे असं आखून घ्यायचा त्या आकाराने. तोपर्यंत हा जो पॅच आहे तो आपण जीव लावून ठेवायचा. त्याची छोटे छोटे मी इथे आपण दोरी लावणार आहोत त्याच्यासाठी मी हे काढून घेतलेलं आहे. त्याचा आकार व्यवस्थित आखून घेतला आणि त्याचे छोटे छोटे आपण जे नॉट्स असतात नॉट तयार करून घेतले. छोटे छोटे कट्स मारले 1-1 इंचाचे. तर अशा प्रकारे हे आपण जोडून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे. तर याची आपण डिझाईन बनवणार आहोत ना, म्हणून तर ते तुम्हाला पुढे नक्कीच दिसेल. तर अशा प्रकारे हे जोडून घेतलं आणि वरच्या साईडने आपण लेस जोडूया जेणेकरून आपलं जी डिझाईन आहे ती आणखी आकर्षक दिसेल. तर हे इथे कट बघू शकता. तर आपण जे साईडचे आहेत त्याच्यावर ठेवून व्यवस्थित करून घेऊया आणि आकार पण आणि पॅच पण व्यवस्थित बसला पाहिजे. म्हणजे आपलं जे ब्लाऊजचं माप आहे ते कमी जास्त पण नाही झालं पाहिजे म्हणून. तर समोर व्यवस्थित अंदाज आखून घ्यायचा आणि मग आपण टिप मारून घेऊया डबल टिप जेणेकरून पॅच निघणार नाही. तर याला सुद्धा साईडने आपण टिप आपली लेस लावून घेणार आहोत वेगळी, गोल्डनच आहे. तर ती सुद्धा आकार वगैरे काढून घ्यायचा लेसने आणि लेसला सुद्धा आपण डबल टिप नेहमी मारायची आणि जास्त ब्रॉड असेल तर आणखी डबल मारावंच लागते. पण एकदम बारीक असले तर सिंगल मारली तरी चालते. ही थोडी जाड आहे म्हणून आपण डबल टिप मारायची लेसला. तर अशा प्रकारे याला सुद्धा आपण डबल टिप मारून घेऊया. डिझाईन तुम्हाला कशी वाटली, पद्धत पण कशी वाटली तर कमेंट करून नक्कीच सांगा. इथे 2.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली बघू शकता, जिथे आपल्याला नॉट लावायचे आहे. तर मी नॉट सुद्धा तयार करून घेते गोल्डन. तर त्याने आपण टिप मारून घेऊया. तर दोरा कट झाल्यामुळे आपण दोरा जोडून घेऊया आणि नॉट जोडून घेऊया. वरच्या साईडने 2.5 इंच 2 इंच घेतलं तरी चालतं, पण 2.5 इंच घेतलं ना थोडं खालच्या साईडने तर जास्त गळ्याजवळ येत नाही नॉट म्हणून. तर याला सुद्धा आपण छान असे लटकन तयार करून घेणार आहोत. तर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मी आधी तर साडीचा कपड्यामधला घेतलेला आहे आणि एक साडीचा जो ब्लाऊजचा कलर आहे ग्रीन, तर असे पण एक घेतलेला आहे. तर 4-4 इंचाचे बॉक्स आहेत हे. तर बघू शकता डबल केळी किती सुंदर असे लटकन दिसतात. याला सुद्धा साईडने आपण जे आपले डॉट्स असतात पाठीमागचे ते मारून घेऊया तसे छोटेसे एका साईडला. तर वरून कमरपट्टी आहे ती सुद्धा जोडायची आहे आपण. त्या कमरपट्टी सुद्धा आपण दाबटीप देऊन घ्यायची. तर दाबटीप दिल्यानंतर जे नॉट आहे तीच मी यूज करत आहे. ही थोडी ब्रॉड घेत आहे. तर बघू शकता कशा प्रकारे खालच्या साईडने आपण सुरुवात केली. तर झिगझॅग पद्धतीने आपण ही नॉट पूर्ण ओवून घेणार आहोत. तर ही डिझाईन खूप आकर्षक दिसते, खूप सुंदर दिसते आणि युनिक सुद्धा दिसते आणि खूप सुंदर दिसते ही डिझाईन. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. तर याला सुद्धा आपण छोटेसे असे लटकन बनवणार आहोत, छोटेसे बनवणार आहोत एकदम. तर असे लटकन झाले तर छोटेसे खालून दुमटत आहे. तर बघू शकता हे लटकन सुद्धा अतिशय खूप छान दिसते. इथे आपण फूल वगैरे किंवा बटन्स वगैरे काही पण लावू शकतो आणि असंही खूप सुंदर दिसते ही डिझाईन.
तर बघू शकता इथे मी फुल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीने केलं आणि जेव्हा आपण टिप मारून घेणार आहोत, तर आपण इथे फिक्स केलं. तर बघू शकता अशा प्रकारे आकार याच्यावर बटन लावून ना आणखी खूप सुंदर दिसेल. तर बघू शकता आपली डिझाईन ही तयार झालेली आहे. तर तुम्हाला डिझाईन बघा आणि हो, नक्की एकदा बघा तुम्ही डिझाईन आणि ट्रायसुद्धा नक्की करा. तर असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटनही दाबा, जेणेकरून जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला वेळोवेळी येत जाईल. तर बघू शकता ही डिझाईन खूप खूप सुंदर दिसते. माझ्या मैत्रिणीला ही डिझाईन खूप आवडली. तर चला तर आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.